आणि मी इतकं भारावून गेलो की प्रथमतः आल्यानंतर पूजास्थान इतकं उत्तम मांडणी केलेले आहे, त्यानंतर आपल्या महापुरुषांचे फोटो इतके सुंदर तऱ्हेने मांडलेले, घरात येतानाच इतकं धम्माचं वातावरण आहे आणि घर किती धम्माच्या वाटचाली चालत असेल ते घरात आल्यानंतरच समजतं. आणि त्यामुळं त्या परिवाराचा मी प्रथमतः संपूर्ण परिवाराला अभिनंदन करतो आणि त्यांना संपूर्ण सदस्यांना सप्रेम जयभीम करतो आणि धन्यवाद देतो. त्यांनी असंच कार्य त्यांच्या येणाऱ्या पिढीला असं धम्मदान देत जावं आणि धम्माच्या वाटचालीवर त्यांनी राहत जावं. आणि आजूबाजूला पण तुमच्या कोण परिचयाचे असले, कोण धम्माच्या वाटचालीपासून बाजूला गेले असलं आणि वेगळ्या मार्गाने वाटचाल करत असलं तर त्यांना समजावून गोड बोलून रागावून आणि किंवा चिडून किंवा संबंध तोडून तुझ्याशी संबंध तोडतो आम्ही असं करून आपला धम्म शिकवत नाही. आपला धम्म काय शिकवतो? गोड बोलून प्रेमाने आणि आदराने